आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। भगवान असावा तर असा। मी भक्त महावीर सिंह पुत्र श्री केहर सिंह, गाव ढराणा, जिल्हा झज्जर, हरियाणा येथील रहिवासी आहे। पूर्वी मी शिवजींचा कट्टर भक्त होतो। माझ्या यकृत आणि मूत्रपिंडामध्ये जखमा होऊन पू झालेला होता। माझे बंधू भक्त महेंद्र सिंह मला औषधोपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। यापूर्वीही बराच पैसा खर्च केलेला होता, पण कोणताच गुण आला नव्हता। हॉस्पिटलमध्ये अल्ट्रासाउंड सोनोग्राफी केल्यानंतर 3 ऑपरेशन्स करावी लागतील असे सांगितले। मी घाबरलो। मी ऑपरेशन करण्यासाठी नकार दिला। अन्न तर जातच नव्हते। प्रकृती अगदी नाजूक झाली होती। माझा ज्येष्ठ बंधू महेंद्र म्हणत असे की आपण संत रामपालजी महाराज यांच्याकडून उपदेश घ्या। ते पूर्ण परमात्मा यांचे अवतार आलेले आहेत। कबीर परमेश्वर पूर्ण ब्रह्म आहेत। मी म्हणत होतो की शिवभगवानांसमोर तुझ्या कबीर विणकराची म्हणजे कोष्ट्याची काय पात्रता आहे? कबीर तर एक कवी होता, तो भगवान होऊ शकत नाही। माझा ज्येष्ठ बंधू महेंद्र सिंह पुत्र श्री केहर सिंह याचा परिवार सुद्धा उघड्यावर पडला होता। संत रामपालजी महाराज यांना शरण गेल्याने ते पूर्ण सुखी आहेत। त्यांनी पूर्वीच्या सर्व पूजांचा त्याग केला आहे, तरीही ते अत्यंत सुखी आहेत। हे मलाही मान्य होते, परंतु तरीही मी आपल्या भगवान शिवजीपेक्षा श्रेष्ठ अन्य कोणालाही मानत नव्हतो। माझा ज्येष्ठ बंधू महेंद्र मला म्हणत असे की महावीर, ही चूक सर्वांची होत आहे। पूर्ण ब्रह्म कबीरदेव म्हणजे कबीर परमेश्वर हेच आहेत। त्यांच्या शक्तीसमोर ब्रह्मा विष्णू शिव ब्रह्म आणि परब्रह्म तर अत्यंत न्यून शक्तियुक्त आहेत। जसे देशाचे प्रधानमंत्री व राष्ट्रपती यांच्या समोर प्रांताच्या मंत्र्याची शक्ती असते, एवढा फरक परमेश्वर कबीरजी म्हणजे राष्ट्रपती अथवा पंतप्रधान समजा व शिवजी म्हणजे एक विभागीय मंत्री समजा यांच्या शक्तीमध्ये आहे। आता तुम्ही स्वतःच विचार करा की कोठे ठा ठा कबीर देव कबीर परमेश्वर आणि कोठे म्या म्या भगवान शिवजी, अर्थात बैल आणि बोकड यांची तुलना। संत रामपालजी महाराज यांनी सर्व सद्ग्रंथांचे गहन सखोल अध्ययन केले आहे आणि भक्तीच्या शक्तीने स्वानुभवाने देखील त्यांना हे योग्य आढळले आहे। तेव्हा आपल्या ज्युनियर इंजिनियर पदाचा म्हणजे नोकरीचा त्याग करून ते भक्तीच्या मैदानामध्ये उतरले आहेत। आज सर्व संत महंत तसेच आचार्यांना त्यांनी मागे टाकलेले आहे। सर्व पंथ व महर्षी दयानंद सारख्यांना देखील त्यांच्याच लेखांवरून अनुत्तीर्ण केले आहे। त्यांनी वर्तमानपत्रामधूनही जाहीररित्या सर्वांना आव्हान दिले आहे। कोणीही काहीही बोलत नाही। आर्य समाजाच्या काही अज्ञानींनी विरोध केला होता, पण त्यांना माघार घ्यावी लागली, कारण संत रामपालजी महाराज प्रमाणांसहित वक्तव्य करतात। बाकीचे केवळ निराधार दंतकथांच्या आधारावरच मार्गदर्शन करत आहेत। सत्यासमोर असत्य टिकूच शकत नाही। ज्येष्ठ बंधू महेंद्रचे हे वक्तव्य ऐकून मनामध्ये यायचे की त्यांच्याशी वाद घालावा, परंतु ते मोठे असल्याने मी काहीच बोलत नव्हतो। दुसरा कोणी म्हटला असता की कोठे ठा ठा कबीर परमेश्वर आणि कोठे म्या म्या भगवान शिवजी, तर मी महावीर नक्कीच भांडण केले असते। परंतु आता समजले की खरोखरच कबीरजी हेच पूर्ण परमेश्वर आहेत। मरणारा काय नाही करत। त्या दिवशी मी बंधू महेंद्रला म्हणालो की माझा जीव वाचवा। माझा भाऊ महेंद्र म्हणाला की करौंधा आश्रमात चल, तुझा जीव प्राण तेथेच वाचू शकतो। मला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्यासाठी ट्रॉलीवर झोपवले होते व ऑपरेशन करताना रुग्णाला घालतात ती वस्त्रे मला घातली गेली। मी उठून निघालो, ती वस्त्रे काढली आणि माझी वस्त्रे परिधान करून माझा भाऊ महेंद्रला म्हणालो की मी नाम घेईन। आम्ही गाडी करून रोहतक हॉस्पिटल येथून सरळ बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराज यांच्या शरणी आलो। मी नामोपदेश घेतला, त्यावेळी आश्रमामध्येच भोजन केले। नंतर मी पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तपासणी करून घेतली। डॉक्टर आश्चर्यचकित झाले। त्यांना माझ्यामध्ये कोणताच आजार आढळून आला नाही। मी बरा झालो। आश्रमामध्ये माझा काहीही खर्च झाला नाही। नाम आणि मंत्र जपाची पुस्तिका मोफत मिळाली। माझा संपूर्ण परिवार अन्य देवदेवतांची पूजा करत असे, परंतु उपदेश घेतल्यानंतर त्या सगळ्याचा त्याग केला। पूर्वीपेक्षा आम्ही अधिक सुखी व स्वस्थ झालो आहोत।
बंदीछोड पूर्ण परमात्मा सद्गुरू रामपालजी महाराज यांचे आम्ही रात्रंदिवस गुणगान करत असतो. संत रामपालजी महाराज यांचा मुख्य उद्देश तर नामोपदेश देऊन भक्ती करवून काल ब्रह्मच्या जाळ्यामधून जीवास मुक्त करणे असा आहे. समाज सुधार व अन्य सुख तर मोफत रुंगा अर्थात आपोआपच मिळतात. सत्साहेब भक्त महावीर दास, मोबाईल नंबर 7015107481.